नमस्कार. माझं नाव सुभाष चंद्रकांत कामत. माझे गुरु आणि वडील पंडित चंद्रकांत कामत यांच्याकडे माझं तबला वादनाचं शिक्षण झालं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांना मी गुरुस्थानीच मानतो. त्यांच्याबरोबर मी 1985 पासून ते त्यांच्या शेवटचा प्रोग्राम 1997 सवाई गंधर्व मधला तो सुद्धा मीच वाजवला. जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त त्यांच्या गायनाबरोबर मला साथ करायचं भाग्य मिळालं. कारण पंडित जितेंद्र अभिषेकी ही एक ऋषितुल्य व्यक्ती आहे. म्हणजे गुरु तर ते आहेच, ते सगळ्यांना माहिती आहे, गायक ते आहेत सगळ्यांना माहिती. ऋषितुल्य गायक असं मी त्यांना म्हणू शकतो. म्हणजे मला तर त्यांच्याकडे शिकायला मिळालंच, पण अनेक आज विद्यार्थी, जसा त्यांचा सुपुत्र शौनक आहे आणि नंतर आता बाकीची पुढची पिढी जी लहानपणापासून या कार्यासाठी ते कार्य संगीताचं करतायत, तर मी हे सर्व जवळून समोरनं पाहिलेलं आहे. कारण 1985 सालपासून अभिषेकी बुवांच्याकडे माझं म्हणजे असं म्हणू शकतो की आपण पदार्पण झालं. आणि तेव्हा आज जसा अभेद आहे तसं शौनक त्यावेळेस होता. आणि त्यामुळे माझं एवढं भाग्य आहे की पंडित जितेंद्र अभिषेकी, शौनक अभिषेकी आणि आता अभेद अभिषेकी या तिन्ही पिढ्यांच्या बरोबर मी सध्या वाजवतोय. तर ही माझी पुण्याई अर्थातच माझे वडील आणि गुरु पंडित चंद्रकांत कामत यांनाच जातं अर्थातच. त्याप्रमाणे उज्ज्वल केसकरांचा खूपच मोठा वाटा आहे. कारण कसं आहे की पूर्वी संगीत या गोष्टीला राजाश्रय असायचा. आता आपण असं म्हणू शकतो की तो राजाश्रय म्हणजे पुढे नेण्याचं कार्य उज्ज्वल केसकर करतात. काय संगीत कलाकारांना किंवा त्यांची कला सादर करण्यासाठी कोणीतरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तसं उज्ज्वल केसकरांचं काम जे आहे ते त्याला काय वादातीत आहे ते मी सांगण्याची गरज नाही आहे. ते सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे असं मी म्हणू शकतो. तर या सर्व गोष्टींमुळे अभिषेकी बुवांच्याकडे तर मी एक म्हणजे विद्याताई अभिषेकींनी तर असं सांगितलं की हा सुभाष चंद्रकांत कामत असला तरी हा सुभाष अभिषेकीचा आहे, असे त्यांचे उद्गार आहेत. कारण कसं आहे की मी एक पूर्ण त्यांच्या घरातला आणि शिष्य म्हणूनच होतो. कारण कसं आहे की बुवांच्याकडनं मला तबला वादनाचं धडे तर मला वडिलांनी दिले होते, पण साथ संगत करण्याचं जे एक नॅक असते, ती एक लकब असते, त्याच्यामध्ये अजून माझं काय मला इम्प्रूव्हमेंट करायची ते बुवांनी मला सांगितलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गुरुमंत्र म्हणजे काय असतो, तर गुरुमंत्र म्हणजे गुरुच्या मुखातनं जे आलं तो मंत्र असतो. यालाच गुरुमंत्र म्हणतात. उगाच लोक गुरुमंत्र वगैरे तसं काही वेगळे नसतात. तर त्यांनी मला एक मंत्र दिला होता, तो सांगायला मला हरकत नाही. त्यांनी एवढंच सांगितलं होतं की शास्त्रीय संगीताची साथ करताना आम्ही पहिली समेचा जो धिन असतो तो ते म्हणले इतका व्यवस्थित वजनदार द्या की तो 3.5 किलोचं त्याचं वजन असलं पाहिजे. आणि दुसरा धिन असा द्या की माझ्या जीवात जीव आला पाहिजे आणि माझ्याबरोबर कोणीतरी आहे हे मला वाटलं पाहिजे. भाषा त्यांच्या 5-5, 6-6 भाषा त्यांना येत असेल. ऍडमिनिस्ट्रेशन त्यांचं इतकं जबरदस्त होतं की त्या ऍडमिनिस्ट्रेशनवर 1 तास बोलू शकतील. त्याच्याही नंतर मग मी ह्या गोष्टींमुळे मला त्यांच्याकडनं अनेक प्रकारे गोष्टी शिकायला मिळाल्या. ते माझं भाग्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संगीत महोत्सवामध्ये त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळतोय तो मला तर असं वाटतं की मी खरं लायक नाही आहे, पण हे त्यांचं प्रेम आहे, ते मी आनंदाने स्वीकार करतो असं मला वाटतं.